हाय गाईज, तर पाटील फॅमिली ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. तर गाईज बघा आमच्या इकडचा नजारा तुम्ही. उन्हामध्ये असं असते. बोटी बघा एवढ्या साऱ्या आज आल्यात. आज मच्छी आले सर्वांची, कारण उद्या बोटी चढवतील म्हणून आज आली. बघू शकता तुम्ही आमचं उत्तन. आणि इथे वेलिंग करणी आहे. आणि डोंगरावर मच्छी लावले, बघू शकता तुम्ही. मी असं झूम करूनच दाखवते, मी तिथे जाणार नाही कारण ऊन खूप आहे म्हणून. हे बघा कसं उन्हात करतात ते लोक. कसं करतात हे बघा. अशी खोपटं पण बांधल्यात त्या लोकांचं. ही अशी सर्व मच्छीच आहे. आणि हे आमचे विनोद पप्पा तुमचं घर आहे, बघू शकता तुम्ही, व्हाईट कलरचं. आणि हे आमचं मंदिर, हे आमचं मंदिर साईबाबाचं देऊळ आहे. बघा. आणि काकी बघा बोंबील लावते पत्रानं सुकत. मोठे वगैरे दिसल्या काय वर जवळ मी तुम्हाला दाखवते. तर चला मी संध्याकाळी आता तुम्हाला भेटते. संध्याकाळी दाखवेल, बघू शकता. बघा राईस कसं मच्छी सुकत घातले. तर आज ना आम्ही गेम खेळणार आहोत, तर मी तुम्हाला दाखवते. तर चला पुढे बघू, पुढे भेटूया. तर गाईज बघा, आता रचनाने गोटे ठेवले त्याच्यात ग्लासात. तर आता काय म्हणतो शिवांश, आता त्याला ओळखायचं आहे की गोटी कशात ठेवले ते. बरोबर. आज परत त्यांनी एकदा ओळखले आहे, एकदा जिंकला. नो नो नो. एकदा हे रचनाने चिटिंग केली होती. देख एकच भेटलाय. वा, एक भेटलाय. तीनदा जिंकलेली आहे. आता शीतलची बारी. शीतल हारली एके डावाला.
दोनदा हरली आहे. आता बघू तिसरूनदा जिंकते की हरते. ओ हो एकदा जिंकलेली आहे. कढी इलायची नो दोन्यामध्येच पाहिजे. रचना हरली. दोनदा जिंकली एकदा सलोनी तीनदा जिंकली. चला गाईज आता चम्मच गोटीवाला गेम आहे. शीतल आणि रचना खेळणार आहे. तर बघूया कोण जिंकते. कारण त्या ग्लासामध्ये सलोनी जिंकली. शीतल हारली आणि रचना जिंकली. रचना विनर. आता बघू सलोनी आणि शिवांश मध्ये. रचना बरं जिंकलेली आहे. कारण तिची एवढी मोठी मोठी पावलं आहेत. ती लगेच येऊ शकते. असं आहे 2 पाऊल टाकले की ती लगेच पोचते. ते छोटे आहेत म्हणून. तर आता आहे शिवांश. तर बघूया शिवांश केवढं करतोय. या तर शिवांश आणि सलोनी. सलोनी जिंकली. शिवांश हारला. आता शीतल आणि सलोनी मध्ये. काय मोठी असून छोटी असून तरी जिंकली दोनदा.